नमस्कार, मी निवेदक कुमार देवकाते आपणा सर्वांचंच असा मी घडलो या सदरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. फुल टू प्रमोशन आणि स्वर्णात प्रोडक्शन प्रस्तुत हा कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यानं शेती मातीशी बालपण घालून प्रशासकीय सेवेत प्रवास केला. असे आमचे मार्गदर्शक नारायण शिरगावकर सर सध्या बारामतीचे DYSP म्हणून काम पाहतायत आणि त्यांच्या विषयीची कुतूहल आपण सर्वांनाच निश्चितपणाने आहे. चला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांचा हा सर्व प्रवास आपण उलगडूयात. सर नमस्कार. नमस्ते. आपण सर शेती मातीतून खरं तर आला आणि आज या प्रशासनाच्या सेवेमध्ये येण्यासाठी अनेक मुलं प्रयत्न करत असतात. आपलं बालपण अगदी ग्रामीण भागात गेलं आणि तरीही या सेवेत यावंसं आपल्याला कसं वाटलं आणि बालपण आणि हा प्रवास कसा सुरू झाला? बालपण तसं माझं ग्रामीण भागात झालं. माझं एक गाव रेड्यानाच म्हणून गाव आहे. सर्वसामान्य सर्वांचं गाव असं तसंच गाव आहे ते. तिथे 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. घरापासून अगदी जवळ म्हणजे 10-12 पावलं चालली की माझी जिल्हा परिषदेची शाळा होती. त्यामुळे मी जेवून खाऊन मजा करून शाळा करायचा. आणि तिथून पुढे मग शाळा माझी बदलली. 5वी ते 10वी ते 4 किलोमीटर मला चालत जावं लागायचं. ते आमच्या गल्लीतली मुलं वगैरे आम्ही एन्जॉय करत शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना असं कधी वाटलं नाही की मी भविष्यकाळात अधिकारी होईल, कारण मला 10वीला 48% मार्क होते. त्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की मी मोठा अधिकारी होईल. परंतु त्यानंतर मी बाहेर पडल्यानंतर मग मी पहिल्यांदा शिराळा न्यू इंग्लिश स्कूलला 11वी-12वी शिक्षण घेतलं. तिथे मी 10वीला कमी टक्केवारी असताना सुद्धा सायन्सला जाण्याचा अट्टहास केला आणि त्या ठिकाणी गेलो. तिथेही मला 48% मार्क पडले आणि मला 12वीला 48% मार्क. त्यामुळे मला मार्केटमध्ये कुठेच व्हॅल्यू नव्हते. त्यानंतर मग मी आर्टला आलो. आर्टला आल्यानंतर मग मी आर्ट करत असताना मी एका दुकानामध्ये कामही करत होतो, कारण माझे वडील शेती करायचे आणि आर्थिक योजनेसाठी मी दुकानात काम करूनही वाढलो. आणि तिथे काम करून मी शिक्षण घेत असताना मला पहिल्यांदा FYB ला मला 66% मार्क पडले आणि मला असं जाणवलं की आपणही टक्केवारीत येऊ शकतो, आपणही हुशार आहोत असं. आणि मी त्यावेळेचा अभ्यास हार्डली 8-10 दिवस करायचे. सर मला मध्ये थांबून या अर्थानं विचारायचं आहे की ज्या मुलांचा टक्केवारीतला टक्का कमी असतो त्यांना बऱ्याच वेळा वेगवेगळ्या टोमण्यांना सहन करावं लागतं आणि तसा काही अनुभव तुम्हाला आला का, किंवा असं सामाजिक दृष्टीकडून असे कधी मला खूप अनुभव यायचा. आमचे BS पाटील सर म्हणायचे की मला असं वाटतं की नापास झाला तर तू एकटाच नापास होशील, त्यामुळे कमीत कमी इंग्लिशला 35 मार्क तरी पाडतो. आणि खूप कमी टक्केवारी असल्यामुळे प्रत्येक जण असं निगेटिव्हली बघायचं, तुझं काय होणार आयुष्यात पुढे, तू कसा घडणार, तुला एवढी कमी टक्केवारी मार्क, तुझं कायच फ्युचरमध्ये कायच होऊ शकत नाही, असं एक माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा होता. आणि त्यातून मग टोमणे तर बसायचेच. आणि गावाकडे आहे म्हटलं तर साहजिक त्यापासून सुटू नाही शकत. मग महाविद्यालयात तुम्ही म्हटल्याप्रमाणे फर्स्ट क्लास मिळाला FY ला, मग तिथून कशी अभ्यासाची गती कशी सुरू झाली? माझं ग्रॅज्युएशनला मी होतो तर मी सगळ्यात आगाऊ विद्यार्थ्यामध्ये मी असायचो, कारण मी आतापर्यंतच्या माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये मी कधीही पहिल्या बेंचवर बसलो नाही. मी VIP स्लीपर कोच मध्ये बसून अभ्यास केला, म्हणजे सगळ्यात लास्ट बेंचवर मी बसायचो. आणि मग सगळ्यांना मी टोमणे मारायचं, सगळ्यांना आगाऊपणा करायचे. शाळेत मुलांचे डबे खायचे. परत एखादा मुलगा उभा राहिला तर त्याच्या पाठीमागचे ते काहीतरी लिहायचं. परत वह्या दडवून ठेवायच्या, चपलं दडवून ठेवायची, पाठीमागच्या पॅन्टला दोऱ्या बांधायच्या. अशा आम्ही गोष्टी 10वी पर्यंत करायच्या. ग्रॅज्युएशन करत असताना ज्यावेळी MPSC करणारे विद्यार्थी माझ्या समोरनं जायचं आणि मी त्यांना पाहायचं, त्यावेळी ते चेस मास्टर इन्शर्ट केलेले कायम नेहमी काहीतरी सिरियस डिस्कशन करत राहायचे. आणि मला असं व्हायचं की मुलं वेडे आहेत, यांचं काय होऊ शकत नाही, आयुष्याचा कधीच आनंद घेत नाही. जसं आम्ही कॉलेज कट्ट्याचा आनंद घेत होतो, मारामारीचा आनंद घेत होतो, मजा करत होतो. पिक्चर माझा हॉबी होता, पिक्चर पाहणे. तर मी माझ्या शैक्षणिक जीवनात किंवा आत्ताही मी कुठलाही पिक्चर चुकवत नाही. शैक्षणिक जीवनात मी शुक्रवारच्या फर्स्ट शोला मी असायचं त्या टॉकीत, मग कुठेही असून दे त्या टॉकीत असणारच. मग तो एक ग्रुप होता आमचा. मग त्या मुलांना मी नावं ठेवायचं की ही मुलं कसं जगतात, हे कसं होतं. आणि ज्यावेळी माझ्यावर ही वेळ आली MPSC करायची
त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं की अरे ज्यांना आपण शिवाय दिल्या तिथंच परत आणायला बरोबर. लागतं. पण सर हा ज्यावेळेस टर्न येत होता किंवा आयुष्यात तो मोड येत होता त्यावेळेस आपल्या सोबतीचे असणारे आपले जे मित्र आहेत ते फार महत्वाची भूमिका बजावत असतात. मग या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून कोणत्या मित्रांची तुम्हाला आठवण होईल त्या मोडवरती? माझा राहुल कोळेकर नावाचा मित्र आहे, प्रवीण शिंदे आहे आणि प्रकाश चव्हाण. प्रकाश चव्हाण हा हँडिकॅप आहे, पण त्याला एक कान नाही, एक हात नाही. तर तो मला, मी हॉस्टेलला राहायचा, पण तिथं जेवण हॉस्टेलला मला अभ्यास व्हायचा नाही म्हणून मी रूम घेतली होती. पण तो आर्थिक परिस्थितीमुळे मला जेवण मेस लावू शकत नव्हतं. तर माझ्या रूम पासून हॉस्टेल साधारण 5 किलोमीटर होतं. तर तो प्रकाश चव्हाण हा सायकलवरनं मला तो डबा घेऊन यायचा. प्रवीण शिंदेची घरची परिस्थिती चांगली होती, त्याला दररोज 1.5 लिटर दूध यायचं. तर मी जेव्हा PSI फिजिकल करायचं तर मला ते खायला नसायचं काय, तर तो तिथं दूध मला द्यायचा. राहुल कोळेकर, मी फौजदार व्हावं, मी DYSP बनवून त्याचे एवढंही असायचं की तो मला सकाळी पहाटे 4ला उठवायला यायचा. आणि तो आणि प्रवीण दोघं जण मला असं खांद्यात हात अडकवून मला ते पळायला घेऊन जायचं. गोळा फेकचं टेक्निक असेल, मग परत त्यानंतर मग माझे पाय दुखतात, डांग दुखतो, मग ते दोघं मला मालिश करून द्यायचे. एक किस्सा आहे राहुलचा की मी ज्यावेळी PSIच्या ट्रेनिंगला मेन्स एक्झामला मला पुण्याला यायचं होतं आणि माझ्याकडे पैसे नव्हते. तर त्या कालावधीत मला राहुल मी त्याला पैसे मागले, मला एवढे 500 रुपये पाहिजे. तर तो म्हटला आत्ता माझ्याकडे नाहीत, पण मी तुला उद्या संध्याकाळी देईन. तर राहुल त्यावेळी आमच्याकडे एक पडवळवाडी म्हणून, एक होबालवाडी म्हणून 2 गाव आहेत. त्या दोन्ही गावची यात्रा एका दिवशी असतात. मग तो त्यावेळी पहिलवानकी करायचा राहुल. तर तो त्या दोन्ही ठिकाणी गेला. तो तसा त्यावेळी 2-3 हजार रुपयाची कुस्ती खेळायचा. ते गाव छोटे असल्यामुळं त्याला तिथं एक तर त्याला पहिलवानच भेटत नव्हता, जोडीचा खूप विनंती करून 500 रुपयासाठी पहिली कुस्ती खेळला. परत दुसऱ्या गावात गेला, तिथं अंधार पडला होता, तिथं कुस्त्या खेळवत नव्हते, तरी हातापाया पडून तिथं कुस्त्या खेळला, तिथं जिंकला आणि मला पैसे त्याने आणून दिले. आणि ज्यावेळी तो गावातील आमचं सर्वोत्तम जे केसरी हे असतं, म्हणजे चांदीची गदा वगैरे कुस्ती असते, तो ते जिंकला. त्यावेळी मी PSI होतो, आम्ही त्याची मिरवणूक वगैरे काढली. त्यावेळी मी त्याला म्हटलं की आज तुला खूप आनंद होत असेल ना, तू इतकी भारी कुस्ती जिंकला. तर मला म्हटलं साहेबा, मी आयुष्यातली ही कुस्ती जिंकलो, हे माझं ड्रीम होतं, परंतु मी प्राणपणाने जर 2 कुस्त्या जडल्या असेल तर त्या 2 कुस्त्या होत्या की त्यामध्ये मला हारण्याची भीती होती आणि मला हारल्यावर माझ्या मित्राला पैसे कोण देणार ही मला भीती होती. आणि मला त्यानं जे 1000 रुपये त्यावेळी आणून दिले होते, ती मदत ती कुठंच मोजू शकत नाही. असं मला माझ्या मित्रांची खूप चांगल्या पद्धतीने, आजही खूप मित्र आहेत. डॉक्टर विशाल माने आहे, संदीप फारणे आहे, सचिन शिंदे आहे. आमचा एक 7-8 जणांचा ग्रुप होता MPSC करता. आज आमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे 8च्या 8 जण आम्ही सिलेक्ट आहोत आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पदावर आहे. आणि मग त्याच्यामध्ये असेल सुयश असेल, स्वप्नाली असेल, तर ह्या दोघी आम्हाला घरातून डबे घेऊन यायचे आणि मग ते डबे आम्ही खायचे त्या ह्याच्यामध्ये. मग हे एक मोटिवेशनल एक हे होतं की म्हणजे मी ज्यावेळी एकटाच PSIच्या फिजिकलला पात्र झालो होतो 8 जणांमध्ये, तर 2 जण झालो, तर ते 6 जण आम्हाला हे करायचे की तू होऊ शकतो, तू करू शकतोस. म्हणजे ज्यावेळी माझ्या मित्रांचं सिलेक्शन झालं नव्हतं तरी सुद्धा ते मोटिवेट मला करायचे. निश्चित त्यामुळं घडलो. मित्रांचा वाटा खूप मोठा आहे. आता तुम्ही सांगितलं की हॉस्टेल आणि इकडे असताना मित्रांचा वाटा खूप महत्वाचा आहे. तशी गावाकडची माणसंही आपण जसं खोड्याला असतात म्हणतो तशी आपलेपणाने जपणारी माणसंही असतात. आई वडील तर निश्चितपणाने या सगळ्या प्रवासात तुमच्या सोबत राहिलेच असतील. मग तो घरचं वातावरण, MPSC तयारी करायची म्हटलं की कधी कधी पहिला घरातूनच नकार येतो, यार तुझ्याच्यानं होईल का, हा एक प्रश्न येत असतो. आणि मग त्याला कसं सामोरं गेला घरातलं? घरामध्ये माझ्या वडिलांची इच्छा होती की मी प्रशासकीय अधिकारी बनावं. वडिलांचा सपोर्ट होता, परंतु त्यांना त्याच्याबद्दलचं नॉलेज नव्हतं. बरोबर. त्यांना असं वाटायचं की मी तहसीलदार बनावं, आणि ते माझ्या कायम पाठीमागं लागायचे, तू तहसीलदार बन, तू तहसीलदार बन. मला 48% मार्क. मग मी कुणालाही विचार केला तर ते काय म्हणायचे, अरे सोपं काम नाही, याला 90%, 95%, अगदी 99% वाले मुलं माघारी येतात आणि तुझा कुठे डाळ शिजणार, तो कुठं जाणार, असं मला खूप टोमणे मारायचे. लोक निगेटिव्हली सांगत राहायचे की तुझं काम नाहीये. परंतु त्यामध्ये असे काही लोक होते की तू करू शकतोस
असे म्हणणारे चांगले लोक होते आणि त्या पाठिंब्यामुळे मी खरं एमपीसीत आलो. वडिलांचा पाठिंबा खूप मोठा होता याच्याकडे. वडील माझ्यावर मला नेहमी म्हणायचे की म्हणजे अगदी मला फोर्स करत राहायचे एक्झामला जाईपर्यंत की तू झाला पाहिजे, तू केलं पाहिजेस. परंतु एक्झामच्या दिवशी त्यांचा मला फोन यायचा आणि ते मला म्हणायचे की तू जेवढे प्रयत्न केले आहेत तेवढ्या सगळ्या क्षमता तू लावून पेपर दे. तू नापास झाला तर आपल्याला कुठे भीक मागायला लागणार नाही, पण तू चांगल्या पद्धतीने तुझ्या कुवतीनं तुझ्या क्षमतेने तू पेपर लिहिला पाहिजे. हे पाठबळ खूप मोठं होतं. खरे. आणि सगळ्यात तुम्हाला सांगू का की आयुष्यात स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा आई वडिलांची स्वप्न पूर्ण केलेलं समाधान खूप मोठं असतं. अगदी समाधान मला भेटलं. वा वा वा. खरं तर सर, आई वडील, मित्र, तुमच्या सोबत असणारी सर्व मंडळी ही तुम्हाला नेहमी साथ देत राहिली. जे निगेटिव्ह होती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही हा सगळा प्रवास सुरू केला. तुम्ही अगदी वयाच्या 21व्या वर्षी MPSC पास झाला, PSI झाला आणि तिथून हा सेवेतला प्रवास सुरू झाला. सेवेत आल्यानंतर तुम्ही जर सांगितलं की अगदी खोडकर बालपण तुमचं होतं, मग सेवेत आल्यानंतर त्याची सुरुवात कशी झाली? आणि तसं पोलीस यंत्रणा आणि ह्या सगळ्या याच्यात सामान्य माणूस एंट्री करत असताना त्याला बरंच जड जातं असं मी ऐकून आहे. मग तुमचा तो टप्पा कसा होता? ट्रेनिंगचा पहिलाच दिवस माझ्यासाठी खूप हार्ड होता. की गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये माझे 150 सत्कार झाले होते. डिजिटल लागले होते, गावातून मिरवणूक निघाल्या होत्या आणि मग मी हवेत होतो. मी गावातला पहिला फौजदार. बरं असं. आणि जेव्हा मी ट्रेनिंगला गेले आमचं पहिल्यांदा टक्कल केलं, परत ते हाफचड्डी घालायला गेले आणि त्या दिवशी आम्हाला सगळं MP आमचं ट्रेनिंग सेंटर फिरवून दाखवलं. त्यावेळी खूप असं प्राऊड फील होत होतं. पण तिथं गेल्यावर आम्हाला ते खुरपं दिलं आणि गवत काढायला लागलं. मला असं वाटलं की यार आपण कुठं आलोय, आपले एवढे सत्कार झाले, आपण फौजदार, आपल्याला हे काम दिलं, हे दिलं. त्यामुळे मी खूप नर्वस झालो होतो. म्हणून मी तिथं ही चलाकी करून मग मी जाऊन झोपलो होतो आणि मग मी सापडलो आणि मला पहिल्या दिवशी खूप मोठी पनिशमेंट दिली त्या ठिकाणी. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण कितीही मोठं झालं तर कुठलंही काम छोटं नाहीये. अगदी ट्रेनिंग सेंटरमध्ये ह्या गोष्टी ह्यासाठी दिल्या जातात की तुम्हाला कुठल्याही ठिकाणी, म्हणजे ज्यावेळी आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो तिथे कुजलेले बॉडी असतात, 8-8 दिवस कुजलेले असतात. बऱ्याच वेळा वेगवेगळे पार्ट्स भेटतात, छाती वेगळी, धड वेगळं, डोकं वेगळं, हे वेगळं. तर तिथं जायला आपण लाजू नये किंवा तिथली कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला घाण वाटू नये. ह्यासाठी ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले पेशन्स वाढवण्याकरता तिथं ट्रेनिंग दिलं जातं, प्रत्येक गोष्टी शिकवल्या जातात. आणि ट्रेनिंग सेंटर मधलं ट्रेनिंग हे असं आहे की एक मशीन मध्ये आपण टाकल्यासारखं आहे. म्हणजे सकाळी 5ला उठायचं आहे, 5:30ला ग्राउंडवर जायचं आहे, परत तुमचं 8:30ला संपणार, 8:30 ते 9 नाश्ता करायचा आहे, 9 ते 9:15 तुमचं आवरायचं आहे, 9:30 ते 1:30 तुमचं लॉ लेक्चर आहे, 1:30 ते 2:30 जेवण, आरामाने 2:30 परत तुम्ही 3 वाजता ग्राउंडवर आहात, 3 ते 5 परत ग्राउंड, 5ला ग्राउंड झालं की 5 ते 5:30 तुमचा ब्रेकफास्ट, 5:30 ते 6:30 वर्किंग, झाडांना पाणी घालणे, रंगवणी करणे, 6:30ला तुम्ही फ्री होता, 7:30ला तुम्हाला जेवायचं, 8:30ला परत तुम्हाला हजेरी लिहायचं, मग तुम्ही 9 वाजता फ्री. म्हणजे तुम्ही एकदा 5 वाजता त्या मशीनमध्ये पडला की तुम्ही 9 वाजता रिलॅक्स होता. आणि हा ट्रेनिंगचा पिरियड म्हणजे तसं तर घड्याळाच्या काट्याला बांधलेला माणूस, बरोबर, अगदी तसंच काहीच असतं. मग ते सत्कार, तो सगळा आनंद आणि इथलं जे सगळं काम किंवा इथली जी जो प्रवास असतो त्यावेळेस काय वाटलं होतं, काय भावना निर्माण झाल्या होत्या? त्यावेळी स्टार्टिंग गेल्यावर असं वाटत होतं की म्हणजे आपले एवढे सत्कार झाले किंवा आपण एवढ्या पदावर आलो मोठ्या आहे, म्हणजे असं वाटत नाहीये. कारण तिथे पोलीस हवालदार सुद्धा आपल्याला बोलतो की साहेब आप कर रहे हो गलत है, और तिथं आपल्याला कंट्रोल दिला जातो, बेडोकोड्या मारायला लावल्या जातात, खूप असतं. म्हणजे एक ही पळायला होतात, आपल्याला काही करायला होतात, उलट लटकवतात, हे करतात, असं त्यावेळी वाटायचं. परंतु जो 30 लोकांचा जो आमचा स्क्वॉड होता, आमचा जो ग्रुप होता स्क्वॉड, तर असं प्रत्येकाचे स्क्वॉड असतात, साधारण आमचे 13 स्क्वॉड होते. तर ते 30 जणांची टीम बनली ना की मग 2-3 महिन्यानंतर तो एन्जॉय वाटतो. बरोबर, म्हणजे 30 जणातल्या एकाच्यामुळे सगळ्यांना पनिशमेंट भेटते, पनिशमेंट खाण्याचाही वेगळा आनंद निर्माण होतो. आणि त्यात कळतं की म्हणजे टीम वर्क त्या ठिकाणी समजतं की आपल्याला की म्हणजे एखाद्याचं चुकलं म्हणून 30 जणांना पनिशमेंट. बरोबर, मग त्या एकाला समजतं की आपल्यामुळे 30 जणांना पनिशमेंट होते, त्यामुळे प्रत्येक जण चांगला वागण्याचा प्रयत्न करतो कुठलीही गोष्ट करत असताना. म्हणजे समजा की आम्हाला वर्किंग दिलं,
समजा की या 100 झाडांना पाणी घालायचं, तर त्या 30 जणांना माहित असायचं की आपण या 100 झाडांना जर सगळ्यांनी लवकर पाणी घातलं तर लवकर सोडणार आहे. बरोबर. त्यामुळे त्यातले जर दोघांना जर नाही पाणी घातलं तर आपल्याला वेळ होणार आहे खरं. असं. त्यामुळे ते सगळेजण हे करायचे. त्यात पण आम्ही थोडंसं खोडकळपणा करायचो, पण ते आमचा स्क्वॉड आम्हाला हे करायचं. कारण माझा एक धीरेंद्र सिंग बिलवाल म्हणून मित्र होता, आमच्या दोघांची जोडी खूप फेमस होती, आणि त्याच्यामुळं आणि आमच्या स्क्वॉडमुळे मला तर 1 वर्ष आम्हाला कसं गेलेलं समजलं नाही. खूप चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करू शकलो. कायद्याचं नॉलेज असेल, शारीरिक क्षमता असेल, स्वतःला मजबूत बनवणं असेल, संयम म्हणजे जो ट्रेनिंगमध्ये जो सगळ्यात महत्वाची गोष्ट तो संयम, आणि ट्रेनिंगमध्ये जो घ्यायला शिकवतो तो संशय, या गोष्टीत आम्ही परफेक्ट झालो. 1 वर्षाचं ट्रेनिंग खूप चांगल्या पद्धतीने झालं. आणि मी 2009ला ट्रेनिंगला गेलो होतो. 15 ऑगस्ट 2010ला मी ट्रेनिंगमधून बाहेर आलो. ट्रेनिंगचा अनुभव खूप चांगला, खडतर, पण स्वतःला मजबूत बनवला. सर, आपण मुलाखतीच्या सुरुवातीपासून मी तुमच्याकडून वारंवार ऐकतोय मी खोडकर होतो आणि त्या मजेत जीवन जगण्याचा प्रयत्न करत होतो, पण कधी मजेची सजा झाली का? म्हणजे असा कधी अनुभव आलाय का मजेची सजा झाली असा काय? एक किस्सा आहे शाळेतला. आम्ही दुपारी जेवायला म्हणून 2 सुट्ट्या असायच्या, 2 ते 3च्या दरम्यान. मग घरातनं डबा आणलेला असो, हार्डली 5 ते 7 मिनिटं संपवायचं. मग राहिलेलं 50 मिनिटं काय करायचं? मग शाळेपासून एक विहीर होती, आम्ही त्या विहिरीला पोहायला जायचं. मग आमच्याला 4 जणांना पोहायला येत होतं आणि एकाला येत नव्हतं, ते आम्हाला माहित नव्हतं. तो म्हणला मला थोडं थोडं पोहायला येत. मग आमच्याकडे त्यावेळी ट्यूब नव्हती. मग आम्हाला ते टायर सापडलं गाडीचं, आणि आम्ही त्याच्या अंगात ते टायर घातलं आणि त्याला खाली ढकलून दिला आणि तो बुडायला लागला. मग आम्ही त्यासाठी प्रयत्न केले. मग त्या विहिरीला जायला खाली उतरायला नव्हते, शिड्या नव्हत्या किंवा पायऱ्या नव्हत्या, तर आम्ही दोर आणला, दोर टाकला, त्याला काढलं. मग त्याच्या सगळ्या अंगावरती टायरचे वन उठले आणि मग शाळेत गेले. आम्हाला एवढं धुतलं. तो खूप किस्सा एकदम मजेशीर होता. एक तर त्याच्या जीवाशी खेळ झाला होता आणि पुन्हा तिथून बाहेर आल्यानंतर तुमच्या जीवाशी खेळ झाला होता. आणि एक किस्सा तर ते आमच्याकडे कवचकोली म्हणून एकदम खास येणारी ते वनस्पती असते, तर ते आम्ही एकदा शाळेत आणले होते आणि सगळ्यांच्या त्या बाकावर टाकले आणि त्यामुळे आम्हाला मार खायला भेटला होता. असे बरेचसे किस्से आहेत. म्हणजे मला लहानपणी एक वाईट सवय अशी होती, मला सायकलचं स्टँड दिसलं तर ते कधी एकदा सायकल पाडेल असं व्हायचं. आणि मग ते गावात चाललोय, मग त्या सायकलवर कधी कोणी वैरणीचा भारा ठेवलाय, कोणी दुधाची किटली लावल्या, कोणी काय ठेवलं काय बघायचं. जाता जाता डाव्या पायाने तो स्टँड पाडायचं, म्हणजे सायकल पाडायचं, आपण पळत जायचं. तशीच सवय मला त्या ह्याच्यामध्ये होती. म्हणजे शाळेत सुद्धा मग मी पटकन, माझी जोपर्यंत सायकल नव्हती तोपर्यंत मी शाळेतनं सगळ्यात पहिल्यांदा, शिक्षक बाहेर पडले की सगळ्यात अगोदर बाहेर पडणार. आणि मग ज्या सायकल सगळ्यांच्या वळीन लावलेले असतात ते एका सायकलला टेप द्यायची आणि त्यामुळे त्यात, आणि मग आपण सगळ्यात पुढे जाऊन बसायचं चौकामध्ये गावातल्या. मग तिथला बघायचं सर्वात लास्टला कोण आलाय. आणि ज्यावेळी मी म्हणजे शैक्षणिक ह्याच्यामध्ये मी खूपच पाठीमागे होतो. म्हणजे माझं गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, म्हणजे बऱ्यापैकी मराठीत जरासं मी ठीक होतो. नाही बाकी सगळे सब्जेक्ट म्हणजे जाता जाता वाचायचे अगदी काटा. पण सर, आपल्या या सगळ्या प्रवासात म्हणजे आई वडील, मित्र, तसे गुरुवर्य ही फार महत्वाचे असतात. मग ह्या सगळ्या अगदी खोडकरपणापासून अभ्यासू विद्यार्थी बनवण्यापर्यंत कोणकोणत्या शिक्षकांचं विशेष योगदान आहे असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यामध्ये 10वीला एक PV कुलकर्णी सर होते. ते 9वीला असताना ते आमच्या शाळेत आले होते. आणि त्यावेळी दत्तक शिक्षक मुलांना दत्तक घ्यायचे. म्हणजे 4 मुलं 5 मुलं, आणि मग त्यांच्या घरी जाणे, त्यांच्या आई वडिलांना सांगणे, त्याचं प्रगती पुस्तक दाखवायचे. कारण ही दत्तक योजना जोपर्यंत नव्हती तोपर्यंत आम्हीच आमच्या वडिलांच्या सह्या मारायचं प्रगती पुस्तकावर. आणि मग दत्तक योजना झाल्या मग ते घरी जायला लागले. मग आता घरी हे सांगणार, सर तुमचा विद्यार्थी खूपच आहे. मग सरांना गोडी लावायची, चांगलं बोलायचं. मग सरांनी मग मला थोडंफार, म्हणजे 10वीला मला टक्केवारी थोडी तरी बरी होती, 58%. पण त्याच्या अगोदर 9वी पर्यंत मग अगदी 40, 45, कधी 35, म्हणजे असं खूपच. इंग्लिश तर 35च्या वर मला मार्कच पडलेले. म्हणजे मला थोडस मार्ग वाढलं म्हणजे 9वी 10वी नंतर. मग सरांचा म्हणजे मी 10वीला
सरांचा चांगला विद्यार्थी झाला होता की माझं बीजगणित हा सब्जेक्ट खूप चांगला होता बरं. सरांच्यामुळे, म्हणजे सरांच्या ह्याच्यातून. त्यानंतर शिकलगार सर असतील अकॅडमीतले, ज्यांनी मी अकॅडमीत गेल्यानंतर म्हणजे ट्रेनिंग सेंटर आपल्या MPSC ला गेल्यानंतर त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्यानंतर प्रदीप पाटील सर म्हणून आहेत, नाना म्हणतो आम्ही त्याला. नाना अपंग होते, परंतु नाना आम्हाला इंग्लिश खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचे, जे आम्हाला MPSC ला खूप चांगलं ही मदत झाली. त्यानंतर आमचे जे मी ज्या रूम मध्ये राहत होतो ते दिलीप पाटील काका, त्यांची एकदम भारी सिस्टम होती. म्हणजे त्यांच्या एकदा कॅम्पसमध्ये आपण गेलो ना, मग की 2-3 मजलीची इमारत होती, तर त्या कॅम्पसमध्ये MPSCचा विद्यार्थी सोडून कुणाला एंट्री नव्हती आणि आपल्याला 7च्या आत याच लागायचं. नाही तर प्रश्न कुठे गेलतास, का गेलतास, कशासाठी गेलतास, बरं आपल्याकडे कुणी आलेलं त्यांना खपायचं नाही. म्हणजे ते त्याला विचार, मग तुझं काय काम होतं, तू MPSC करतोस का, तू नाही करतोस मग कशासाठी आला होतास. मग त्यांचा वेळ जातो ना, त्यांचा 1-1 मिनिट महत्वाचा असतो ना. म्हणजे ह्या माणसाकडनं पहिल्यांदा मला समजलं की 1-1 मिनिटाचं प्लॅनिंग कसं असतं. आणि ह्यांचा मला खूप फायदा झाला. त्याच पद्धतीने मी शिराळ्याला ज्यावेळी हॉस्टेलला होतो तिथे चव्हाण सर असतील, फिजिक्स शिकवायचे, मोरे सर असतील, PN पाटील सर असतील, ह्यांची खूप मदत झाली की यांनी मला शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा मला बऱ्याचशा शिक्षकांनी मदत केली. चव्हाण सरांचा त्यामध्ये खूप मोठा वाटा होता. त्यामुळं शिक्षकांचा खूप मोठा वाटा राहिला या सगळ्या प्रवासात. सर, आता जर आपण MPSC करणारी मुलं किंवा UPSC करणारी मुलं बघितली तर बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील मुलांना तुझ्याच्यानं होणारच नाही अशा पद्धतीने सांगितलं जातं, परंतु आपल्यासारखी व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर उलगडली गेली तर त्यांना थोडीशी प्रेरणा मिळत असते आणि ती मुलं जात असतात. मला पुढच्या प्रश्नाच्या दिशेने येत असताना अकॅडमी लावणं MPSC UPSC साठी कितीपत योग्य आहे किंवा तिथं खरंच मार्गदर्शन होतं का, हा एक नवीन प्रश्न समाजात निर्माण झालाय किंवा आईवडिलांच्या मनी निर्माण झालाय, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जर माझ्याकडे जर तुम्हाला पाहून जर हे करायचं तर मी म्हणेल की अकॅडमीची अत्यंत आवश्यकता आहे. कारण ज्यावेळी आपण ग्रामीण भागामध्ये तयारी करत असतो त्यावेळी आपल्याला शहरी भागामध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये नवीन झालेले बदल, नवीन आलेले पुस्तकं, त्याचे टेक्निक्स, एक्झाम कधी होणार आहेत, एक्झामसाठी प्रिपरेशन कसं केलं जातं, हा एक व्यक्ती किंवा 2-3 मुलं ग्रामीण भागात एका घरात किंवा एका गावात बसून करू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही अकॅडमी लावतात, आता अकॅडमी कुठली लावावी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, परंतु अकॅडमी मध्ये पाठीमागचा किती मुलं झाली किंवा जी सिलेक्ट झालेली मुलं आहेत त्यांच्याशी चर्चा करून किंवा जे आत्ता अकॅडमीत आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग निर्णय घेतला पाहिजे की आपल्या अकॅडमीत चांगलं शिकवलं जातं का न जातं. हा प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक विषय. परंतु अकॅडमीत गेल्यावर पहिलं जे आपल्याला भेटतं ते मोटिवेशनल स्पीकर भेटतं आपल्याला. म्हणजे मी बऱ्याच अकॅडमींना जाऊन मार्गदर्शन करतो. मग ज्यावेळी मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो पुढे बदले मला 12वीला 48% मार्क होते, त्यावेळी प्रत्येकाला असं वाटतं की मग मला सरांच्या पेक्षा चांगले मार्क आहेत, मग मी करू शकतो, मी होऊ शकतो, हा एक कॉन्फिडन्स होतो. हे कधी होतो की ज्यावेळी असे स्पीकर येतात. आपण जर आंधळे साहेब जर पाहिलं असेल 9 वेळा नापास, विश्वास नांगरे पाटील साहेबांचं लेक्चर, हे लेक्चर तुम्हाला कुठं भेटतं, आता युट्यूबवर आहे, त्यावेळी नव्हतं. त्यावेळी मग अकॅडमीत ते सीडी आणायचे, दाखवलं जायचे. काही मुलं म्हणजे अगदी कॉन्स्टेबल झालेला मुलगा सुद्धा, म्हणजे आमच्याकडे जीवन पाटील नावाचा विद्यार्थी होता, गावातनं टाकून दिलेला, टाकून दिलं. म्हणजे त्याचे वडील ज्यावेळी ते घेऊन आले ना त्याला, तर सॉरी लक्ष्मण पाटील, त्याला ज्यावेळी घेऊन आले ना तर त्याला त्याचे वडील म्हणले की सरांना की सर हा तुमचाच, याला काही गावाकडे पाठवून देऊ नका, गावात नको ते उद्योग करतो. आणि आज तो सांगलीला पोलीस आहे. सचिन शिंदे माझा अगदी खूप जवळचा मित्र, पण तसा पाहिला तर एकदमच अल्लड किंवा प्रत्येक गोष्ट खूप समजून सांगायला लागणार त्याला. पण आमच्या 8 जणांचं सगळ्यात पहिलं सिलेक्शन त्याचं, तोही सांगलीला कॉन्स्टेबल आहे. हे कधी होतं ज्यावेळी अकॅडमीत येतो, अकॅडमीत आल्यानंतर आपल्यातल्या उणीव आपल्याला समजतात. ज्यावेळी माणूस एकटाच अभ्यास करतो त्यावेळी त्याच्या उणीवा त्याला खूप कमी वेळात समजतात. आमच्या ज्यावेळी अकॅडमीत आम्ही होतो तेव्हा आमच्या दर रविवारी आमचे टेस्ट असायचे. म्हणजे समजा की ह्या सोमवार ते संडे आम्हाला काय लागायचं त्याच्यामध्ये की एक सब्जेक्ट दिला, इतिहास सब्जेक्ट दिला, तो इतिहासावरची 200 मार्काची परीक्षा. मग इतिहासाचा प्रश्न पडायचा किती 5 मार्काला, पण त्याचे 200 मार्क तयारी व्हायची. मग ते 200 मार्काची परीक्षा करायसाठी अभ्यास करायला लागायचा. आणि ज्यावेळी आपण एवढा अभ्यास करून 200 पैकी आपल्याला 140, 150 किंवा 0, 20, 30 मार्क पडतात, त्यावेळी कळायचं की आपण कुठे आहे. अगदी म्हणजे काय काय आमच्या होती की 200 पैकी 0 सुद्धा मार्क पडायचे.
मग त्यावेळी ते कळायचं. मग त्याला कळायचं की आपण आई वडिलांना बोलवायसाठी इथं आलोय का. मग त्या शिक्षकाने कळायचं, शिक्षक वडिलांना बोलवायचे, त्याच्या नातेवाईकांना बोलवायचे, तुमचा विद्यार्थी आमच्या अकॅडमीला आहे परंतु तो काहीच तयारी करत नाही, ही पहिली गोष्ट. त्यामुळे अकॅडमीमध्ये तुम्हाला नवीन आले पुस्तकं म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशन म्हणजे राज्यसेवेची तयारी करत होतो त्यामध्ये समाजशास्त्र सब्जेक्ट ठेवला होता. तर समाजशास्त्र सब्जेक्टचं मला सेकंडचं पुस्तक हे आनंद पाटलांचं जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये 1000 पानं होते. तेही पाठपट म्हणजे 2000 पानं, 2000 आणि ते वाचणं खूप किचकट होतं एक. आणि त्याच वेळी आमच्या अकॅडमीत आम्हाला सांगितलं की मांजरे नावाचं पुस्तक आलेलं आहे मांजरे सरांचं समाजशास्त्र सेकंडला. ते पुस्तक खूप चांगलं आहे. त्याला 140 पानं होते, फक्त 140 पानं. आणि ती 140 पानं मी 8 तासात फाडून टाकायचं आम्ही, इतकं चांगलं. मग ती 140 पानं म्हणजे हे 1000 पानाचं पुस्तक होईपर्यंत ते पुस्तक 10 वेळा वाचून आणि परफेक्ट. हे कधी भेटतं तुम्ही अकॅडमीत असताना किंवा तुमचा ग्रुप असताना. त्यासाठी अकॅडमी लावणं गरजेचं आहे. अकॅडमीत खूप चांगल्या सुविधा दिल्या जातात. म्हणजे तुमचे पैसे असतील तेही हप्त्याने घेतले जातात. तुम्हाला काही फ्रीमध्ये सवलत दिली जातात. बऱ्याच वेळा तुमचे म्हणजे इतर कामासाठी वापर केला जातो. म्हणजे इतर त्यांच्या गोष्टी असतात कमवानी शिका टाईपमध्ये. ओके, परंतु अकॅडमीत जर असेल तर माणूस लवकर सिलेक्ट होऊ शकतो. त्यामुळे अकॅडमीची वातावरण निर्मिती होते आणि वातावरण निर्मितीमुळे जास्तीत जास्त प्रयत्नांना सुरुवात होते किंवा आळस झटकला जातो. त्यामुळे ती ग्रोथ चांगली होऊ शकते निश्चितपणानं. मला सर पुढे जाऊन असं विचारायचं होतं की अकॅडमीतनं तुम्ही खरं सेवेत आला, ग्रामीण भागातून आलेला. तसं पोलीस खातं म्हटलं की गावाकडे पहिली तर भीतीच असते आणि तुम्ही त्यात प्रवास सुरू केला होता. मग पहिलं पोस्टिंग कसं झालं आणि तिथून आतला प्रवास कसा होता? माझं जेव्हा ट्रेनिंग कम्प्लीट झालं PSIचं त्यावेळी मला मुंबईला पोस्टिंग मिळाली. त्यावेळी 15 दिवस सुट्टी होती. 15 दिवस सुट्टीनंतर मी जॉईन केलं तिकडे. आम्ही ज्यावेळी CP ऑफिसला रिपोर्ट केलं तर मला देवनार पोलीस स्टेशन दिलं होतं. अगदी पावसाळ्याचे दिवस होते. मी 26 ऑगस्ट 2010 त्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला. प्रचंड पाऊस पडत होता आणि माझ्या पोलीस स्टेशनची पहिली एंट्री इतकी बोगस झाली होती की ती पोलीस स्टेशन असं खड्ड्यात होतं आणि मुंबईतलं सगळं घाणेरडं पाणी तिथे त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या पाण्यातनंच आपल्याला पलीकडे जाण्यासाठी पर्याय नव्हता. छत्री नेली नव्हती, वरनं पाऊस पडत होता. मग मी पॅन्ट काढली, खांद्यावर घेतली, मी तसाच एंट्री मी माझ्या पोलीस स्टेशनमध्ये केली होती. आणि त्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये लाईटही गेली होती. असा माझा पहिला हे होता म्हणजे एंट्री होती. मी ज्या ह्याच्यात काम केलं तो 90% हा झोपडपट्टी आहे देवनार. त्यात आशिया खंडातला सर्वात मोठा कत्तलखाना हा पोलीस स्टेशनच्या बरोबर पाठीमाग म्हणजे पोलीस स्टेशनची पाठीमागची भिंत तिथनं कत्तलखाना. आणि तिथं क्राईम म्हणजे असा होता की रेशनिंगला लोक रॉकेल न्यायला तांदूळ न्यायला जशी गर्दी करतात तशी तक्रारी देण्याकरता अशी गर्दी राहते कंटिन्यू त्या पोलीस स्टेशनला राहायची. स्टार्टिंगला म्हणजे त्या पोलीस स्टेशनचं असं होतं की जर 15-20 दिवस जर आपण कंटिन्यू जर काम केलं, नाईट राऊंड केली किंवा काय केलं तर माणूस 100% आजारी पडतो. म्हणजे आम्हाला पाणी सुद्धा असं काकदनं घेऊन जावं लागायचं. आपली आपली बाटली, तिथं पाणी सुद्धा चांगलं भेटायचं. असं गेल्याचा असा अनुभव होता. पण तिथला अनुभव एक असा चांगला होता की ग्राउंड लेवलला काम करता येत होतं. म्हणजे दररोज नाकाबंदी, मग नाकाबंदीत वाहनं चेक करणं, क्रिमिनलला चेक करायला जाणं. कारण झोपडपट्टी होती तर क्रिमिनल जास्त होते. आमचे तिथे शेजार आहेत देवनारच्या पोलीस स्टेशनच्या जवळ मानपूर पोलीस स्टेशन आणि त्याच्यामध्ये लल्लूबाई कंपाऊंड म्हणून होतं. म्हणजे खूप मोठ्या बिल्डिंग्स होत्या अशा म्हणजे 15-20 मधली बिल्डिंग्स अशा त्या 20-30 बिल्डिंग्स. आणि मग त्यामध्ये क्रिमिनल लपलेले असायचे. मग त्यांना शोधायचं, त्यांना आणायचं, परत तपास. कारण क्राईम जास्त होता त्यामुळे आम्हाला गेल्या लगेच कामाला सुरुवात होते. म्हणजे काही काही पोलीस स्टेशन अशी होती की तिथे वर्षाला 40 गुन्हे दाखल व्हायचे आणि आमचं असं पोलीस स्टेशन होतं 700-800 गुन्हे वर्षाला दाखल व्हायचे. त्यामुळे तिथं काम करायला चांगला स्कोप होता. त्यामुळं लवकरात लवकर अनुभव घेता आला. म्हणजे ट्रेनिंग झालं आणि त्या पोलीस स्टेशनला मला अनुभव चांगला घेता आला. आणि त्यानिमित्तानं वेगवेगळे गुन्हेगार पाहता आले, त्यांची मेंटॅलिटी पाहता आली. खरं तर मगाशी तुम्ही बोलला की मित्रमंडळी खूप चांगली लाभली आणि त्यातून तुम्ही घडत गेला. मला थोडंसं वेगळ्या विषयाकडे यायचंय. या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे सध्या तरुण पिढी खूप लवकर आत येते आणि बऱ्याच वेळा असं बोललं जातं की हे सगळं घडतंय तर मित्रांमुळे किंवा ग्रुपमुळे घडतंय. तर याबद्दलचे अनुभव तुमचे कसे होते? याबद्दलचे अनुभव असे होते की बऱ्याच वेळा मुलींना छेडछाडीच्या प्रकरणामध्ये की एखादा मित्र एखाद्या मुलगीला छेडछाड करतो. म्हणजे मुलगा त्याचं तिचं काहीतरी रिलेशन असतं किंवा ते प्रयत्न करत असतो. त्याच्या बरोबर गेलेला मुलगा
टू व्हीलरवरून असेल किंवा कॉलेजला जात असताना मुलगा, ह्याला बऱ्यापैकी तिची भनकी नसायची किंवा त्याला तिची जाणीव नसायची की बाबा की आपण या मुलगीची छेडछाड करताना याला मदत करतोय, तर आपण यातले गुन्हेगार आहोत की त्याला जाणीव नसायची यामध्ये. किंवा चोरीच्या गुन्ह्यामध्ये बऱ्याच वेळा की चल काय करतोय घरी, चल जाऊन येऊ. मुंबईमध्ये ह्या जास्त गोष्टी असतात की मुलांना काम नसल्यामुळं किंवा शैक्षणिक बाबी नसल्यामुळं त्यांचा ग्रुप खूप लवकर तयार होतो आणि लवकरात लवकर पैसा मिळवावा याकरता किंवा तिथे ज्या गोष्टी भेटतात त्याची झाकी तयार केली जाते. म्हणजे लवकरात लवकर म्हणजे मी कसा मोठा झाला लवकरात लवकर, म्हणजे माझी क्राईम मध्ये किती आहेत, पोलीस स्टेशनला माझा वचक कसा आहे किंवा पोलीस स्टेशनला गेलो की कसं होतं. म्हणजे ज्यावेळी एखादा क्रिमिनल येतो, क्रिमिनल काय असतो की बऱ्याच वेळा पोलिसांची इन्फॉर्मर हे क्रिमिनल असतात. म्हणजे पोलिसांची इन्फॉर्मर चांगला माणूस होऊ शकत नाही, क्रिमिनल असतात. मग ते एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल माहिती देतो किंवा दुसऱ्या टोळीबद्दल माहिती देतो आणि गुन्हे उघडकीस आणले जातात. आणि मग ती सगळी मिळवण्यासाठी तुम्ही त्यांना थोडस करण्याचा प्रयत्न केला जातो. मग तोही दाखवतो, चला पोलीस स्टेशनला मी गेल्यावर मग मला साहेब बसाय खुर्ची देतात, साहेबांची माझी ओळख आहे. मग ते बऱ्याच लोकांना येऊन जातं, याचाही थोडासा गुन्हेगारीला येऊन जातो. आज म्हणजे ह्या मुलांचा सायबर गुन्हेगारीमध्ये अशा पद्धतीने मुलांचा खूप सहभाग आहे. किंवा बऱ्याच वेळा म्हणजे मी तर बऱ्याच वेळा आता विकृती वाढलेली आहे मुलांच्या मधले. म्हणजे एखाद्या मुलीचे मुलाचे प्रेमसंबंध असणे ही वाईट गोष्ट नाही, ते मॅच्युअर असतात. परंतु त्या ह्याच्यामध्ये ज्यावेळी एखाद्या मुलगीकडून तो नेकेड फोटो मागतो किंवा हे करतो, तर ती मुलगी त्या प्रेमात त्याला देऊन टाकते आणि त्यांच्यामध्ये परत ब्रेकअप झाला किंवा मोठे प्रॉब्लेम झाला तर ती विकृती तिचे फोटो तो मग फेसबुकला टाकतो किंवा त्याचे क्लिप बनवतो, व्हायरल करतो आणि त्या मुलगीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. हे गुन्हेगारीचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे अशा ह्याच्यामध्ये. त्यामुळे चिटिंगचे गुन्हे जास्त वाढलेले आहेत. म्हणजे मी एक परभणीला असताना एक चांगला गुन्हा डिटेक्ट केला होता की एक राहुल नावाचा मुलगा हा परभणी गंगाखेड तालुक्यातला, तो रांजणगाव एमआयडीसीत पुण्याला कामाला होता. त्याला एक राजू नावाचा मुलगा भेटला हरियाणाचा. तो त्याला बोलता बोलता असं म्हणलं की आमच्या गावामध्ये एका घरामध्ये सोन्याच्या विटा निघालेल्या आहेत, परंतु त्या जर सोन्याच्या विटा जर आम्ही विकायचा प्रयत्न केला किंवा सरकारला देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला फक्त 10% रक्कम भेटेल, म्हणून आम्ही त्या विटा कमी किमतीत देतोय, तुला जर सोनं पाहिजे तर मी देऊ शकतो. राहुलनं विचार केला, राहुल घरी आला, घरच्यांना कन्व्हिन्स केलं, दुसऱ्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स केलं. जाताना संकेत नावाचा एक मित्र घेतला आणि दोघ जण हरियाणाला गेले. तिथं हरियाणाला गेल्यावर यांचा पहिलं यांना फोडला आणि यांच्याकडनं पैसे मोबाईल सगळं काढून घेतला आणि ह्यांचाच मोबाईलवरून ते त्यांच्या घरच्यांना ब्लॅकमेल करायचे. ह्याचाच मोबाईल, दुसऱ्याचा मोबाईल नाही. म्हणजे राहुलच्या मोबाईलवरून फोन करणार, 1 लाख रुपये पाठवून द्या, ते कोणाच्या अकाउंटवर द्या, राहुलच्याच अकाउंटवर, कारण राहुलचं एटीएम कार्ड त्यांच्याकडे तिथंच होतं त्या ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीचं हे होतं. मग आम्ही गेलो तिकडनं, मग त्या गुन्हेगारांना आणलं वगैरे सगळं. तर हे काय होतं, मित्राच्या ह्याच्यातून अशा गोष्टी म्हणजे चिटिंग खूप मोठ्या पद्धतीने होत आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मित्रांच्या ह्याच्यातून. बरोबर. म्हणजे मित्र निवडतानाही त्या दक्षता खरं तरुण पिढीनं आज घेतल्या पाहिजे किंवा मित्र आपल्याला कुठं घेऊन जातोय हे त्याला विचारायला पाहिजे अगदी पहिल्यांदा. म्हणजे परवाच आपल्या इथलं एक उदाहरण आहे सोमेश्वरचं. छोटीशी भांडण आहेत, पाणी पिण्यावरून कॉलेज मधल्या 2 गटातली वाद, 2 मुलांची वाद 2 गटामध्ये गेले. मग एक गट दुसऱ्या गटाला मारण्याकरता त्याच्या गावाला चालला होता. त्यात टोटल 11 जण होते, त्यात 4 अडल्ट म्हणजे ज्यांचा कॉलेजचा काही संबंध नाही, 4 7 कॉलेजची मुलं. त्यातल्या 5 जणांना माहितच नाही आपण कुठे चाललोय ते, आणि त्या गाडीत बसवून त्याला घेऊन चालतो. त्या गाडीत तलवारी, कोयते, दोरी, कुऱ्हाड सगळं घेऊन ते मारायला. आम्हाला ते नाकामध्ये मध्ये आम्हाला सापडलं. आम्ही त्यामध्ये गुन्हाही दाखल केला, कारण जर त्यातून काय झालं तर मर्डर झालं की हाफ मर्डर सारख्या गोष्टी झाल्या. पण त्यातल्या 5 लोकांना माहितीच नव्हतं आपण कुठे चाललोय ते. त्यामुळे कमीत कमी आपल्या मित्राला जात असताना आपण हे करतोय ते योग्य आहे का, कायदेशीर ठीक आहे का, मी आलंच पाहिजे का, या गोष्टी सुद्धा खूप गरजेच्या, जाणून घेणं गरजेचं आहे. खरं तर ह्या तरुण पिढीनं या सगळ्या गोष्टी जाणूनच पुढे गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की मोटरसायकलचा विषय असतो, म्हणजे कुणाला तर कोणतं घेऊन जातो, तर त्यात बघायला पाहिजे मोटरसायकल त्याचीच आहे का, त्याचं इन्शुरन्स आहे का, किंवा ते चोरीचे आहे का. बऱ्याच वेळा त्या कुणाला माहित नसतं कुठल्या गोष्टी कसं, मग तो मागतो, तो घेऊन जातो, मग तो कुठेतरी सापडतो. किंवा एखादा मित्र दुसऱ्या मित्राला गाडी देतो घेऊन जायला, तो काय तर क्राईम करतो आणि ती गाडी ह्याला दिली म्हणजे हाही आरोपी बनतो. निश्चित निश्चित निश्चित. म्हणजे अशा पद्धतीनं बऱ्याच वेळा तरुणांची फसगत होत असते किंवा क्राईम मध्ये माहित नसतं पण त्याच्या हातून गुन्हा घडत असतो. बरोबर.
मग असे जे तरुण असतात किंवा असे दिशाहीन झालेले, भरकटलेले, तसे मुळात क्राईम किंवा गुन्हेगार नसतात, परंतु भरकटलेले असे बरेच तरुण तुमच्याशी संपर्कात येत असतात. बरोबर. मग त्यांना पुन्हा मूल स्थानाकडे किंवा त्याला त्या गुन्ह्यापासून प्रवृत्त करण्यासाठी मग पोलीस खातं किंवा आपण कसं काम करता? प्रत्येक पोलीस स्टेशनला ह्या सुविधा आहेत की ज्यावेळी म्हणजे बऱ्याचशा स्कीम असतात, म्हणजे आमच्या डीजी ऑफिसकडून येतात किंवा शासनाकडून येतात की जे क्रिमिनल आहेत परंतु त्यांचा त्यात रोल नव्हता किंवा जे ह्याच्यात गेले तर त्यांना मूळ स्थानावर आणण्यासाठी प्रयत्न करणे, मग त्यांना वेगळ्या कंपनीमध्ये नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करणे असतील किंवा त्यांना व्यसनावरून दूर करण्यासाठी त्यांना काही एनजीओ असेल तर एनजीओकडे देणं किंवा मग तोच तिथलाच ह्याला म्हणजे आमच्याकडे तर मी परभणीला असताना अकबर नावाचा मुलगा होता की त्याचा काय म्हणजे प्रेम प्रकरण होतं, मग त्या मुलगीनं म्हणजे ती ऍडल्टच होती पण तिने परत कंप्लेंट दिली की यानं माझ्यावर रेप केला, हे झाला ते झालं, मग त्याची केस चालली होती. तर तो माझ्या संपर्कात आला तर मग मी त्याला काम लावलं होतं, एका ठिकाणी त्याला कामाला लावलं होतं, ती केस सुटली आणि तो आता होमगार्ड आहे याच्यामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही त्यांना मदत करतो. बऱ्याच वेळा व्यसनापासून दूर करावं लागतं, गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर करावं लागतं. मग बऱ्याच वेळा त्यांना आम्ही इन्फॉर्मर बनवतो किंवा बऱ्याच वेळा छोटी छोटी दुकान काढून देतो. एक आपल्या इथलंच एक छोटंच उदाहरण आहे, तो क्रिमिनल नाहीये परंतु आपल्या बारामतीतलंच उदाहरण आहे की लोणकर सुटवाला त्यांच्याकडे कधीही गेलं तर तो मला एक म्हणतो की मी इथे PI मोरे साहेब होते त्यामुळे मी एवढा मोठा झालो, माझा एक छोटासा गाडा होता आणि त्या गाड्यावर तिने कारवाई केली आणि मला त्यावेळी वाटलं की आपल्या गाड्यावर वारंवार कारवाई झाली तर आपण धंदा कसा करणार, म्हणून मला कुठेतरी गाळा घेऊन काम करावं लागेल, म्हणून त्यानं गाळा घेतला ना तो मोठा झालाय. म्हणजे अशाही बऱ्याच वेळा आमच्याकडनं ह्याच्यामध्ये होतात. परंतु रिहॅबिलिटेशन जे असतं ते आमच्याकडून बऱ्याच चांगल्या पद्धतीने केलं जातं. त्यात सिटी एरियामध्ये मोठ्या प्रमाणात होतं, मुंबईसारख्या ह्याच्यात असतात, कारण लहान लहान मुलं सुद्धा व्यसनाधीन झालेले असतात, जे व्हाईटनर सारखे हे करत असतात, ड्रगीज झालेले असतात, त्यांना दूर करण्यासाठी वेगवेगळ्या एनजीओची दवाखान्यांची मदत घेऊन काम केलं जातं. सर, तुमचा प्रवास खरा सर्व्हिस मधला मुंबईपासून सुरू झाला, PSI म्हणून तुम्ही जॉईन झाला. मग PSI ते DYSP हा मधला पॅच कसा होता? मुंबईत गेल्यानंतर मला एकदम घाणेरडं पोलीस स्टेशन भेटलं होतं. पहिली गोष्ट की जिथे कुठलीही स्वच्छता नव्हती, कुठल्याच गोष्टी नव्हत्या आणि तिथं काम करत असताना मला असं नेहमी वाटायचं की आपण याच्यापेक्षा बेस्ट आहोत, फक्त आपण करायला पाहिजे. मग त्यावेळी मी माझ्या वडिलांना त्यावेळी मी कन्व्हिन्स केलं होतं की मला अजून एक वर्ष पाहिजे आणि मी वर्षभरात मी पोस्ट काढतो. मग मला वडील हो म्हणले होते की तू हे कर. मग मी फक्त वाट पाहत होतो. एकदा पोलीस खात्यात कधी कोणाला कुठलं काम लागेल सांगते आणि त्यावेळी माझा पोलीस खात्यातला अनुभव अगदी 6-7 महिन्याचा होता. मग मला कसाबच्या बंदोबस्ताला पाठवलं आणि कसबच्या बंदोबस्ताला पाठवल्यानंतर मला नाईट राऊंड होता त्या ह्याच्यामध्ये आणि असं मी टावरवर बसायचं, टावरवर असायचं. तर तिथे ते मच्छर चावायचे, रात्री 2-3 वेळा चेकिंग असायचं, झोप व्हायची नाही, चिडचिडपणा, ऍसिडिटी वगैरे त्रास व्हायचा. त्या दिवशी मी ठरवलं की आपल्याला आता काहीतरी बनायचं आहे, म्हणजे याच्या पुढे जायचं, आपल्याला नाही येत आपल्या. आणि मग तो तेवढाच एक टर्निंग पॉइंट. आणि मी तिथं असतानाच माझा पगार झाला तर मला मेसेज आला 3-4 दिवशी. मग मी लगेच माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की सर माझी तब्येत बिघडली, हे झालं, मला खरंच MPSC तयारी करायची. त्यावेळेचे अधिकारी चांगले होते, ते म्हणले तुम्ही जा. आणि मग मी पहिल्या टप्प्यात 2 महिन्याची रजा घेतली आणि त्यामध्ये मी प्रिलिम क्वालिफाय झालो आणि परत दुसऱ्या मेन्ससाठी परत 2 महिन्याची घेतली. आणि मग त्यावेळी परत माझा ग्रुप माझ्या कामी आला. त्यातला 3 जण आम्ही पुण्यात होतो, म्हणजे मी, विशाल माने, अजून एक मित्र. मग आम्ही 3 एक रूम घेतली होती. ती 2 जण म्हणजे आम्ही 2 100% अभ्यास करायचो आणि 1 जण पार्ट टाइम अभ्यास. असं पण तिथं परत ग्रुपचा फायदा झाला आणि एक टर्निंग पॉइंट म्हणलं चालेल की कसबला बंदोबस्त लागला आणि वाटलं की आपल्याला तो बदल झाला. DYSP पर्यंतचा प्रवास करायला किंवा अभ्यास करायला तो त्यासाठी प्रवृत्त झाला. सर, पुणे असं म्हटलं जातं की स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी एक चांगलं शहर आहे किंवा ते खरंच ज्ञानाचं घर आहे. तर तो अनुभव, कारण तुम्ही इस्लामपूरला अभ्यास केला किंवा गावाकडे अभ्यास केला आणि त्यानंतर आता DYSP होण्यासाठी मात्र पुण्यात अभ्यास केला, तो दोन्ही शहरांमधला अभ्यासाच्या बाबतीतला अनुभव कसा होता? अभ्यासाच्या बाबतीतला म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते तात्काळ मिळणं म्हणजे पुणे.
पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला नवीन पुस्तक सांगितलं तर आम्ही अभंग चौकात गेले की आम्हाला भेटून जायचं. तर इस्लामपूरमध्ये माहीत व्हायला 2-3 दिवस लागायचे आणि माहीत झालं तर याला 2-3 दिवस लागायचे. मग तो पिरियड एमपीएससी मधला 1-1 मिनिट खूप महत्वाचा असतो. कारण एमपीएससी मध्ये आपण काय करतो की लढाईच्या अगोदर म्हणजे ज्यावेळी परीक्षा नसते त्यावेळी निवांत राहतो. किती कुणाला सांगितलं मी त्यातलंच आहे. म्हणजे अगदी परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर अभ्यासाला सुरू मग त्या ह्याच्यात खूप कमी वेळ असतो. तर पहिला आपल्याला तात्काळ गोष्ट भेटते. दुसरं की त्या ठिकाणी आपल्याला गायडन्स म्हणजे वेगवेगळे अधिकारी असतील, क्लासेस असतील आणि त्यानंतर पुस्तकं असतील हे खूप लवकर भेटतात तिथे. आणि इंटरव्ह्यूमध्ये पुण्याचा खूप चांगला म्हणजे मॉक इंटरव्ह्यू असतील, त्यानंतर इतर गायडन्ससाठी खूप चांगल्या पद्धतीने पुण्याला मदत होते. फक्त पुण्या आणि इस्लामपूर किंवा ह्याच्यामध्ये फरक एवढाच की आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तरच आपण पुण्यामध्ये येऊ शकतो. आणि इस्लामपूरला आपण गावानं अपडाऊन करून असेल किंवा तिथे कमी खर्चात होतं. इस्लामपूरमध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आणखीन एक आहे की तिथले जे किंवा ग्रामीण भागातले जे आहेत तिथले जे स्पर्धा परीक्षेला जे शिकवणारे सर असतील किंवा त्यांचे असं अकॅडमी ते खूप पोट तिडकीने शिकवत असतात गावाकडची. आणि इकडचं असतं ते खूप प्रोफेशनल असतं, अगदीच कमर्शियल पद्धती, एकदम कमर्शियल. एकदम म्हणजे ठीक आहे तुम्ही आले की तिथे शिक्षक एक्स्ट्रा क्लासेस घेतात त्याचे पैसे घेतात, तिकडे एक्स्ट्रा क्लासेस त्याचे पैसे लागतात. ह्या फरक आहेत. फक्त तात्काळ कुठलीही गोष्ट पाहिजे असेल तर मग आपल्याला तिथं पुण्यात थोडंसं बरं भेटतं. सर, आज जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्याबद्दल तुम्ही तर बऱ्यापैकी बोललाच आहात, पण या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे जात असताना या सर्व मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? मी एक 5-6 पॉईंट आहेत मुलांसाठी माझे. की पहिला पॉईंट म्हणजे की एक तर अभ्यास करा, नाही तर अभ्यासाच्या वातावरणात राहा. एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक मुलांना ह्या 2 गोष्टी केल्याच पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर अभ्यास करा, अभ्यास होत नसेल तर अभ्यासाच्या वातावरण म्हणजे तुम्ही क्लास जॉईन करा, त्या मित्रांच्यात राहा. उदाहरणार्थ की तुम्ही कोल्हापूरला युनिव्हर्सिटीमध्ये प्लेन नावाची बिल्डिंग आहे, तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला असं वाटतं की मी पुस्तक घेऊन बसायलाच पाहिजे. कारण ते वातावरण आहे. प्रत्येक जण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला गिल्टेबल होतं की मी अभ्यासच नाही करत. पहिली गोष्ट तुम्हाला काय अभ्यास करा, नाही तर अभ्यासाचं वातावरण. दुसरी की तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असले पाहिजेत. आपल्याकडे बऱ्याच वेळा विद्यार्थी हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी सांगतात मी 12 तास अभ्यास केला, मी 14 तास अभ्यास केला, मी 20 तास अभ्यास केला, दुसऱ्याला सांगायसाठी. एमपीएससी तुमच्या कुठल्याही बाष्कळ गप्पावर, तुमच्या थापावर कुठलेही मार्क देत नाही. तुमचा जो रिझल्ट म्हणजे तुम्हाला 10वीला 50% मार्क आहेत, 35% मार्क आहे, 100% मार्क आहे, ते एमपीएससीला काय देणं घेणं नाही. कारण 35% वालाही परीक्षा देऊ शकतो. बरोबर. तर किंवा नापास झालेली मुलं सुद्धा ज्यावेळी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतात त्यावेळी ते सुद्धा परीक्षेला बसू शकतात. त्यामुळं थापा मारू नका की मी करतोय ना, ठीक आहे माझ्या 2 तास अभ्यास तर 2 तासच मान्य करा. तुम्ही ज्यावेळी स्वतःला किंवा दुसऱ्याला सांगायला सुरुवात करता मी आज 10 तास अभ्यास केला, 10 तास अभ्यास केला, त्यावेळी तुम्हालाही वाटतं की मी 10 तासच अभ्यास केलाय. अगदी. ओके. तिसरी गोष्ट आहे की तुमचं ग्रुप डिस्कशन असलं पाहिजे, ग्रुप असला पाहिजे. कमीत कमी 3 लोकांचा ग्रुप असला पाहिजे. 3 लोकांचा ग्रुप हा बेस्ट का असतो की ह्या ग्रुपमध्ये 2 लोकांची मतं जुळतात आणि एकाच जुळत नाही. ज्यावेळी एकाच जुळत नाही तो प्रश्न विचारत असतो तुम्हाला. बरोबर. ओके. आणि त्या 2 लोकांना त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. दोघांचा ग्रुप असतो तर दोघं एकमेकाला थापा मारत जातात. बरोबर. माहित असं पण तिसरा त्याला एक्सप्लेन द्यायला तो तुम्ही खोटं बोलता. ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्ही म्हणजे आमच्या ग्रुप डिस्कशन मध्ये माझा, विशाल, संदीप आमच्या तिघांचा जेव्हा ग्रुप होता त्यावेळी मी चाणक्य वाचायचो, विशाल के सागर वाचायचा, संदीप आनंद पाटील वाचायचा. एकच सब्जेक्ट घ्यायचा. आम्ही काय केलं एक छोटासा सब्जेक्ट घेतला की आयात निर्यात. छोटा सब्जेक्ट आहे पण तिघांनी 3 पुस्तकातलं वेगळं वाचलेलं. बरोबर. त्यावेळी ज्यावेळी ग्रुप डिस्कशन होतं त्यावेळी तिघांनाही ती एकाच ह्याच्यात भेटून जातं आणि ती वेगवेगळ्या गोष्टी एका वेळेस आम्ही आमचे शॉर्ट नोट्स तयार करायचे. एखादी गोष्ट ज्यावेळी ग्रुप डिस्कशनचा फायदा काय असतो की तुम्हाला जर एखादी गोष्ट मला समजून सांगायचं तर मला अगोदर अभ्यास करायला लागेल आणि मग तुम्हाला ते समजून सांगायला आणि मग तुम्हाला समजत नसतं ते मला अजून समजून सांगतो त्यामुळे तुम्हालाही समजतं आणि माझं जास्त होतं. 10वी पर्यंतचा 12वी पर्यंतचा किंवा ग्रॅज्युएशनचा अभ्यास हा एकलकोंडी केला तर चालतो की तिथं आपल्याला टक्केवारी पाडायची असते. इथे तुम्हाला एकच पोस्ट घ्यायची असते. समजा एमपीएससीने 100 पोस्ट काढल्या तुम्हाला एकच भेटणार. मग तिथं तुमचा मित्र आला म्हणून तुम्हाला काय फरक पडतो. त्यामुळे लपवून न ठेवता प्रामाणिक ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे. त्यानंतर 4था मुद्दा की तुमचा प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे. म्हणजे तुम्ही
मी करतोय, तोंडा पुस्तक घेऊन बसलाय, 12 तास अभ्यास करतोय म्हणून सांगतोय. प्रामाणिकच प्रयत्न असला पाहिजे. चौथं की तुमचं टेक्निक्स, तुम्हाला शॉर्ट नोट्स काढता यायला पाहिजेत. शॉर्ट नोट्स तुमचं टेक्निक्स खूप महत्वाचं. म्हणजे आता आमचे खूप भारी आम्ही शॉर्टकट तयार केले. एक छोटा सांगतो, ब आणि क जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात. बरं. मग आम्ही काय लक्षात ठेवतो, बदक पाण्यात राहतो. वा. कधी हे तुम्ही मला अर्ध्या रात्री विचारा, कधीही विचारा, माझ्या ते लक्षात राहतो. काय लक्षात राहतो. दुसरा होता काजू एमबीटी, इंग्लिशमध्ये होतं काजू एमबीटी. भारतामध्ये किती ठिकाणी विधान परिषद आहेत? के म्हणजे कर्नाटक, ए म्हणजे आंध्र प्रदेश, जे म्हणजे जम्मू काश्मीर, ओ म्हणजे उत्तर प्रदेश, एम म्हणजे महाराष्ट्र, बी म्हणजे बिहार, ते म्हणजे तमिळनाडू. कधीही तुम्हाला विचार, हे जे शॉर्टकट आहेत ना, हे शॉर्टकट्स खूप महत्वाचे, ह्याला टेक्निक्स म्हणतात. बरोबर. ही एमपीएससी मध्ये टेक्निकची खूप गरज आहे. एमपीएससी मध्ये डॉन्की वर्कला काहीच किंमत नाही. त्यासाठी तुम्हाला हे पाहिजे. त्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी करत असताना, म्हणजे एमपीएससी मध्ये असेल किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये सगळ्यात भीती असते ती सर्वांना असते, इंटरव्ह्यूची असते. इंटरव्ह्यू मध्ये कुणीही घाबरून न जाता, इंटरव्ह्यू खूप सिंपल असतो. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कधीही किचकट प्रश्न विचारले जात नाही. बरं, एमपीएससी मध्ये तुम्ही हुशार आहात का म्हणून तुम्हाला कुणीही बोललेलं नसतंय. बरं. कारण तुम्ही तुमची हुशारकी सिद्ध केलेली असते म्हणून तुम्हाला बोललेलं असतं. तिथं फक्त तुमचा पाहिला जातो ऍटिट्यूड आणि प्रामाणिकपणा. या दोन गोष्टीसाठी इंटरव्ह्यू असतो. तुमचा ऍटिट्यूड पाहिला जातो, हा कसा आहे. तुम्ही जर म्हटलं मी सगळे सिस्टीम बदलून टाकणार, तुम्हाला ते रिजेक्ट करणार. कारण सिस्टीम नाही ना सगळे बदलू शकत, आणि वर्षानुवर्ष सिस्टीम आहे. मी सिस्टीम मध्ये माझ्या पद्धतीने थोडाफार बदल करून मी सिस्टीम चांगला करण्याचा प्रयत्न करेन. हे एमपीएससीला पाहिजे किंवा याला पाहिजे. बरोबर आहे. आणि तुमची प्रामाणिक उत्तर, तुम्हाला येत नाही तर येत नाही असं कुठं म्हणलं एमपीएससी. एमपीएससी कुठल्या ह्याच्यात लिहिले का तुम्ही सर्व प्रश्नाची उत्तर दिली पाहिजेत? बरोबर नाही ना. सर मी वाचलेलं नाही, मला आठवत नाही, सर मला सांगता येत नाही. कोण खात नाही, हा माणसाला येत नाही हे सुद्धा तू सांगतो ना प्रामाणिकपणे. तिथं प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो एमपीएससी मध्ये. माझे आतापर्यंत 3 इंटरव्ह्यू झाले. इंटरव्ह्यू मध्ये एक आहे, तुमचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशीपासून तुम्ही इंटरव्ह्यू पॅनलला जे बसता, तो जो तुमचा 25-26 वर्षाचा जो प्रवास आहे, त्या प्रवास तुम्हाला थोडक्यात अर्धा ते तासात तुम्हाला सांगायचे. हार्डली तुमचा इंटरव्ह्यू 10 ते 30 मिनिटापर्यंत पोहोचतो. तुम्हाला तेवढं सांगायचं. काय विचारतात तुम्हाला प्रश्न, तुमचे आई वडील काय करतात? माझे आई वडील शेती करतात. सांगायला काय गरज, जे आहे ते सांगायला पाहिजे. आता बरेच लोक सांगतात की तुमचा आदर्श कोण. माझा आदर्श किरण बेदे, माझा आदर्श अब्दुल कलाम आहेत, माझा सोयंसो. आणि मग ते विचारतात ठीक आहे मग सांगा किरण बेदेंचं ट्रेनिंग कुठे झालं, त्यांचं पहिलं पोस्टिंग कुठं होतं, त्यांच्या मुलीचं नाव काय आहे, त्यांचं आता कुठं आहे त्या. मग आपल्याला काहीच माहित नसतं. बरोबर आहे. तर मी काय म्हणतो, मी की आपण असं म्हणू शकतो माझा आदर्श माझे आई वडील आहेत. सर माझा आदर्श माझे वडील आहेत. मी एमपीएससी पॅनलला जाऊन सांगितलं तुम्ही का, म्हणून माझे वडील प्रामाणिक आहेत. त्यांनी आजपर्यंत कधीच चोरी केली नाही, खोटं बोलले नाहीत, कुणाचंही लुबाडलं नाही, प्रामाणिक आहेत. मला मोठं करण्यासाठी किंवा मला इथंपर्यंत आणण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं. त्याने कुठलंही काम करत असताना, म्हणजे म्हशीचं शेण काढण्यापासून, दूध घालण्यापासून, शेतात काम करण्यापासून, दुकान चालवण्यापासून कुठलंही काम त्यांनी कमी दर्जाचं मानलं नाही. हा आदर्शच आहे ना. ह्याच्यापेक्षा काय मोठा आदर्श असू शकतो. तर ह्या गोष्टी इंटरव्ह्यूला तुम्हाला सांगायला पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला नाही जरी आलं तरी तुम्ही ते सांगायला पाहिजे की मला येत नाही, तुम्हाला कोणीही काढून टाकत नाही. त्यामुळे त्याची भीती बाळगू नये. प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजे, जिद्द असले पाहिजे, संयमपणा पण असला पाहिजे. की संयमीमध्ये तुम्ही एकदा नापास झाला, 2दा नापास झाला तरी सोडून न जाता तुम्ही त्याच्यात राहिलं पाहिजे, सातत्य ठेवायला पाहिजे. आपल्या एमपीएससी करत असताना विद्यार्थ्यांचं सातत्य राहत नाही. एमपीएससी मध्ये करत असताना मी बऱ्याच वेळा पाहिलं की परीक्षा आली कीच अभ्यास करायचा, मधल्या कालावधीचा अभ्यास करायचा नाही. त्यामुळे आपल्याला टक्का, म्हणजे आपण कधी विद्यार्थी मी 9 वर्ष झालं करतो, 10 वर्ष झालं करतो, ओके. आणि एमपीएससी मध्ये खोटं बोलणारे मुलं खूप असतात. तुम्ही कुठल्याही मुलाला विचारा, तो वेगळं सांगतो मी 1 मार्कांना नापास झालो. तुम्ही कुठल्याही जा, एमपीएससी करणाऱ्या कुठल्याही मुलाला जाणून येतो 1 मार्कांना नापास झाला, 1 मार्कांना नापास. तुम्ही 1 मार्कांना नापास झाला तर तू नापासच झाला बाबा, तुला 0च मार्क आहेत. कारण पाठीमागची मार्क कुठे पकडले जात नाहीत ना. म्हणजे मागच्या वेळी मी प्रिलिमला नापास झालो म्हणून आता माझे ते मार्कचे फक्त पडलं. हे बदलायला पाहिजे. मला डीवायएसपीच्या इंटरव्ह्यूला मला 18 मार्क कमी पडले पाठीमागच्या वेळी. मी 18 मार्क सांगतो मला कमी पडले तर पडले. बरोबर आहे का. मी म्हटलं 1 मार्कानं झालं तर मग ते विचारते मग तुला दुसरी का पोस्ट नाही भेटली. बऱ्याच वेळा. त्यामुळे थाप मारू नये, खोटं बोलू नये.
सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये की आपल्याला हे करत असताना की खोटं तर बोलूच नाही, पण अभ्यास प्रामाणिकपणे आपण करायला पाहिजे MPSC करत असताना. कारण तुम्ही जर चांगल्या वाटेवर गेला तर नक्कीच यश आहे. मला सांगायचं आहे की आई वडील आणि गॉडफादर, मी प्रत्येकाला सांगतो की MPSC करत असताना एक गॉडफादर असला पाहिजे. गॉडफादर यासाठी असला पाहिजे की तुम्ही ज्यावेळी नापास व्हाल किंवा तुम्हाला अडचण येईल त्यावेळी तुमच्या पाठीमागे असा एखादा माणूस असला पाहिजे, आई वडील भाऊ बहीण मित्र, की तू लढ, मी तुझ्या पाठीमागे आहे. अगदी असा म्हणणारा एक माणूस प्रत्येकाच्या पाठीमागे पाहिजे, तुम्हाला खूप लवकर यश भेटेल. आई वडील असतील तर अतिउत्तम. म्हणजे खूप हे आहे, म्हणजे आई वडिलांच्या बाबतीतलं जो आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो ना त्याला आयुष्यात कधीच काय कमी पडत नाही. अगदी. सर, खरं तर आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या भागात जात आहोत, पण मला पुन्हा ज्या टप्प्यावरून आपण इंटरव्ह्यूला सुरुवात केली होती तो खोडसाळपणा आणि त्या केलेल्या ज्या खोडी होत्या, तो खोडकर नारायण आणि आजचा DYSP नारायण, हा जो बदल आहे तो गावकऱ्यांमध्ये कसा दिसतो आणि ते अनुभव म्हणजे DYSP झाल्यानंतरचे त्याच लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात? म्हणजे ज्यावेळी मी काहीच नव्हतं त्यावेळी मला गावात बबलू म्हणायचे, आणि माझं सिलेक्शन झालं मला लागले सगळे लगेच होतं साहेब म्हणायला लागले. बऱ्याच वेळा आता लोक खूप आदरानं बोलतात किंवा त्यांची काही कामं असतील किंवा मला भेटायला घरी येतात, पण ज्यावेळी असं एकांतात बसतो तेव्हा म्हणतात आपल्या आमच्या म्हशीला तू सोडलं होतं लक्षात आहे तुझ्या, बस पळून गेली तुझ्यामुळे आमची. या तो हे आहेत, परंतु गावाचंही खूप आभार मानावं वाटतं कारण ही लोक पाठीमागे राहिली त्यामुळेच हे झालं. परंतु एक ज्यावेळी मी खोडकर होतो त्यावेळी मला कुठली मुलं काय खोडे करू शकतात हे मला इथं कळतं. म्हणजे एखादा मुलगा, म्हणजे बऱ्याच वेळा इथली मुलं आणि अल्पवयीन मुलं वगैरे पकडतो कारवाईमध्ये वगैरे तेव्हा ते खोटं बोलत असतात, काय नाही सर तिची आई आजारी होती, पुन्हा आम्ही ट्रिपल सेट चाललो होतो, सगळ्यांचं उत्तर असतं. मी त्याला म्हणतो अरे ही उत्तर आम्हीच तयार केलेली दुसरं काय तर नवीन सांग. पाठीमागचे अनुभव म्हणजे काय करू शकतो एखादा खोडकर मुलगा ते आपल्याला माहित असल्यामुळे आपण त्याचा अभ्यास करू शकतो लवकरात लवकर. खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा सगळा प्रवास पाहू शकलो. स्वतः DYSP शिरगावकर साहेब यांनी आज आपल्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर, आपले आदर्श घेऊन निश्चितपणानं असेच आजही MPSC UPSC करणारी मुलं यशस्वी होतील. धन्यवाद.